सर्वोत्कृष्ट हार्डवेअर नेटवर्किंग कोर्स करायचा आहे। बीपीओ, बँकिंग, आयटी अँड नॉन आयटी सेक्टर, ई गव्हर्नन्स, एअरलाइन्स यासारख्या ठिकाणी भरपूर पगाराची नोकरी हवी आहे। हार्डवेअर कोर्स सोबतच मोफत ग्रॅज्युएशन कोर्स करायचा आहे। जेटकिंग, शिवाजीनगर, जंगली महाराज रोड, बालगंधर्व चौक, हॉटेल गंधर्वच्या मागे, शिवाजीनगर, पुणे। कॉन्टॅक्ट 9225011122। जेटकिंग, शिवाजीनगर। 10वी आणि 12वी नंतर काय, हा नेहमीप्रमाणे माझ्या अभ्यासाचा, चिंतनाचा आणि तुमच्या समोर मांडण्याचा विषय आहे। दरवर्षी देशभरातील 2 कोटी विद्यार्थी विद्यार्थिनी 10वी आणि 12वीच्या परीक्षेला बसतात आणि त्याच्यातील 1 कोटी विद्यार्थी विद्यार्थिनींना कमी गुण मिळतात किंवा ते नापास होतात। दुर्दैवाने मीडियाचं या विषयाकडे पाहिजे तेवढं लक्ष नाही। टीव्हीची वेगळी वेगळी चॅनल्स, वेगळ्या वेगळ्या घरगुती मालिका, सासवा-सुनांचा संघर्ष, जावेचा आणि नंडेचा संघर्ष किंवा न संपणाऱ्या कंटाळवाण्या मालिका मनोरंजन या नावाखाली दाखवत आहेत। अनेक चॅनल्सना असं वाटतं की आपण न्यूज चॅनल चालवतो म्हणजे सबंध दिवस आपण राजकारण राजकारण आणि राजकारण लोकांच्या वरती लादलं पाहिजे। इनफॅक्ट गोष्ट अशी आहे की काश्मीर ते कन्याकुमारी आणि गुजरात ते आसाम पर्यंत लोकांचा राजकारणातला इंटरेस्ट अगदी पूर्णपणे संपत आलाय। लोकांना आता हे माहिती आहे की त्या देशातले राजकीय पक्ष, या देशातली राजकीय व्यवस्था आणि या देशातली संपूर्ण सरकारी कर्मचाऱ्यांची सिस्टीम ही अत्यंत करप्ट आहे, भ्रष्ट आहे। लोकांना याचीही जाणीव आहे की आत्मने उद्धारा आत्मनेत या न्यायाने आपल्याला जर पुढे न्यायचं असेल, जायचं असेल, प्रगती करायची असेल तर ते आपल्याला स्वतःच्या पायावरती उभं राहायला पाहिजे। आपल्या मुलांना चांगलं शिक्षण द्यायला पाहिजे, आपल्या पत्नीनी चांगली नोकरी केली पाहिजे, आपण काबाड कष्ट केले पाहिजेत। वीज, रस्ते, पाणी, वैद्यकीय सुविधा आणि शिक्षण हे कमी प्रमाणे असणारा हा देश आहे आणि त्यामुळे या देशामध्ये जर आपल्याला प्रगती करायची असेल तर ती आपल्यालाच केली पाहिजे। स्वातंत्र्य मिळालं तेव्हा या देशामध्ये शिक्षणाचा पाया जो होता तो मजबूत नव्हता। 15% लोक फक्त शिकलेले होते। सुदैवाने या देशामध्ये आज 70% माणसं सुशिक्षित आहेत, कमी अधिक प्रमाणामध्ये शिकलेली आहेत। ही आनंदाची गोष्ट आहे। महाराष्ट्राचा विचार करायचा झाला तर 25 लाख विद्यार्थी विद्यार्थिनी दरवर्षी 10वी 12वीच्या परीक्षेला बसतात आणि 5 लाख विद्यार्थी विद्यार्थिनी 10वी 12वीच्या आधीच शाळा सोडतात। हे ड्रॉपआउट्सचं प्रमाण किमान 15 ते कमाल 20% पर्यंत आहे। दरवर्षी देशामध्ये 1,75,00,000 लाख मुलं मुली जन्मतात आणि त्याच्यातले 15 ते 20% मुलं मुली म्हणजे 20 ते 30 लाख मुलं मुली किंबहुना त्याच्याहून जास्तच विद्यार्थी विद्यार्थिनी हे ड्रॉपआउट्स होतात। ही अत्यंत शर्मेची आणि दुर्दैवाची गोष्ट आहे। चांदा, भंडारा, गडचिरोली याच्यासारखा ग्रामीण भाग असो किंवा गुजरात सारखं पुढारलेलं राज्य असो, हरियाणा असो, तमिळनाडू असो किंवा पश्चिम बंगाल असो, या ठिकाणी ड्रॉपआउट्सचं प्रमाण प्रचंड आहे। अनेक कारण आहेत। प्रमुख कारण हे आहे की विद्यार्थी विद्यार्थिनींच्या पर्यंत पालक नीटपणे पोचत नाहीत, विद्यार्थी विद्यार्थिनी अभ्यास करत नाहीत, शाळा अत्यंत कॅज्युअली घेतात। ग्रामीण भागामध्ये शिक्षणाच्या कोणतीही सोय नाही आहे। सरकारची उदासीनता आहे, सरकारी कर्मचारी काम करत नाहीत, शाळा आहे तर मास्तर नाही, मास्तर आहे तर शिकवत नाही, शिकवतो तर फळा नाही, फळा आहे तर खडू नाही, अशी अवस्था आहे। या देश शिकणार कसा, पुढे जाणार कसा, हा गंभीर प्रश्न आहे। या जगामध्ये 4 प्रमुख प्रश्न आहेत। एक इस्लामिक देशांचा दहशतवाद आहे, एक भ्रष्टाचार आहे, एक वाढती लोकसंख्या आहे आणि सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न म्हणजे पोलीस ॲट्रॉसिटीज हा प्रश्न आहे। परंतु दुर्दैवाने मीडियाचं या प्रश्नाकडे पाहिजे तेवढं लक्ष गेलेलं नाही।
वीज, रस्ते, पाणी, वैद्यकीय सुविधा आणि शिक्षण हाच लोकांच्या चर्चेचा विषय असतो. पण भ्रष्टाचारामध्ये रंगून गेलेले राज्यकर्ते, स्वतःच्या तुंबड्या भरण्यामध्ये मग्न असलेले सरकारी कर्मचारी, उदासीन पालक, गोंधळलेले विद्यार्थी विद्यार्थिनी आणि 10वी नंतर विद्यार्थी विद्यार्थिनींनी काय करावं याची कुठलीही फिकीर नसलेल्या शाळा आणि जी कॉलेजेस आहेत ती तर असं म्हणतात की आमच्याकडे मोठ्या प्रमाणामध्ये विद्यार्थ्यांची लाईन लागते. तेव्हा मुला मुलींनी 10वी नंतर काय करावं याची चिंता आम्ही कशाला करायची, असा हा सगळा खेळखंडोबा आहे, शिक्षणाचा खेळखंडोबा आहे. देशामध्ये प्रश्न आहेत आणि ते अतिशय गंभीर आहेत, किंबहुना जगासमोरच अत्यंत गंभीर अशा स्वरूपाचे प्रश्न आहेत. किमयागार या पुस्तकामध्ये अच्युत गोडबोले यांनी हे प्रश्न मांडलेले आहेत. अमेरिकेचे सर्वात यशस्वी उपाध्यक्ष अल गोअर यांनी हे प्रश्न मांडले. अवघड अफगाणिस्तान सारखं पुस्तक लिहून निळू दामले यांनी हे प्रश्न मांडले. मोहनदास करमचंद गांधी, रवींद्रनाथ टागोर, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्यासारख्या धुरिणींनी हे प्रश्न मांडले. दीनदयाळ उपाध्याय, डॉक्टर हेडगेवार यांच्यासारख्या समाजहिताची चिंता करणाऱ्या मंडळींनी प्रश्न मांडले. प्रॉब्लेम असा आहे की हे सिव्हिलायझेशन, या देशाचं सिव्हिलायझेशन फेल गेलेलं आहे की काय असं वाटावं इतकी चिंतेची स्थिती आहे. स्पेन पुढे जाते, आज ते कर्जामध्ये आहेत पण उद्या कर्जातून बाहेर येतील, पुढे जाईल. इटालीमध्ये प्रगती होतीये, 8 पदरी रस्ते आहेत, वीज, रस्ते, पाणी, वैद्यकीय सुविधा, शिक्षण आहे. जर्मनीचा मार्क हा पुन्हा जगावरती राज्य करेल की काय असं लोकांना वाटायला लागलेलं आहे. जपाननी केलेली प्रगती ही थक्क करून टाकणारी आहे. युनायटेड स्टेट्स हे जगातलं सर्वोत्तम व्यक्ती स्वातंत्र्य, लिखाण स्वातंत्र्य, विचार स्वातंत्र्य, उच्चार स्वातंत्र्य असलेलं असं राज्य आहे. आणि ज्या युनायटेड किंगडमनी, इंग्लंडनी आपल्यावरती 150 वर्ष राज्य केलं, त्या UK मध्ये सुद्धा 90% लोक सुशिक्षित आहेत, सुखात आहेत. संबंध जगामध्ये 216 देश आहेत आणि या देशांची ISD रँक युनायटेड नेशन्स ठरवतं. दुर्दैवाने 90% भारतीयांना ही ISD रँक काय आहे याचीच माहिती नाही. आपण त्याला एक गंमत म्हणून किंवा सोप्या भाषेत सांगायचं म्हणून सुखाचा इंडेक्स म्हणूया. कशावरून ठरते ही रँक? ज्या देशाचं रँकिंग ठरतं त्या देशामध्ये वीज आहे का, त्या देशामध्ये भ्रष्टाचार आहे का नाही, त्या देशामध्ये विद्यार्थ्यांना चांगलं शिक्षण मिळतं का, रस्ते आहेत का, पाणी आहे का, वैद्यकीय सुविधा आहेत का, त्या देशातील शासन व्यवस्था आणि पोलीस लोकांशी कसं वागतात, त्या देशातील महिलांना सन्मान आहे का, त्या देशातील लोक वागण्यामध्ये फ्री आहेत का, लोकांना मदत करणारे आहेत का, सुखात आहेत का, याच्यावरती या युनायटेड नेशन्सनी ISD रँक ठरवलेली आहे. मला सांगायला शरम वाटते की भारताची रँक 132 इतकी आहे. आपल्यावरती आफ्रिकेतले अनेक देश आहेत, युरोपमधले तर बहुतेक देश आहेत आणि जपान सारखे देखील पूर्वेकडचे देश आहेत. थोडक्यामध्ये संबंध 216 देशांमध्ये भारतीय माणूस 132व्या स्थानावरती सुखी आहे. ही दुःखाची गोष्ट आहे. वीज नाही, रस्ते नाहीत, महिलांना पाणी नाही, 60% लोकांना टॉयलेट्स नाहीत, वर्तमानपत्र फक्त 30% लोकांपर्यंत जातात आणि अजून दर 10 पैकी 3 विद्यार्थी विद्यार्थिनी शिक्षणापासून वंचित आहेत. सरकारी कर्मचारी लोकांच्या वरती वाटेल तसा जुलूम करतात आणि या देशामध्ये संबंध जगातला सर्वात जास्त म्हणजे 70%हून जास्त हा भ्रष्टाचार आहे
असा हा भयंकर देश आहे. याच्यावरती नायल फर्ग्युसनचं पुस्तक आहे, सिव्हिलायझेशन वेस्ट अँड बेस्ट. सर्वोत्कृष्ट हार्डवेअर नेटवर्किंग कोर्स करायचा आहे. बीपीओ, बँकिंग, आयटी अँड नॉन आयटी सेक्टर, ई गव्हर्नन्स, एअरलाइन्स यासारख्या ठिकाणी भरपूर पगाराची नोकरी हवी आहे. हार्डवेअर कोर्स सोबतच मोफत ग्रॅज्युएशन कोर्स करायचा आहे. जेट किंग, शिवाजीनगर, जंगली महाराज रोड, बालगंधर्व चौक, हॉटेल गंधर्वाच्या मागे, शिवाजीनगर, पुणे. कॉन्टॅक्ट 9225501122. जेट किंग, शिवाजीनगर.